अटलांटामध्ये जवळजवळ दुष्काळ जाहीर केलेला लेवल 1 वरचा, पण आज सकाळपासून धो 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 पाऊस पडतोय. आता जरा उघडलाय पण गंमत आहे. चला माझ्या बरोबर. आता छत्री बंद करून टाकू आपण. हनीकडून नवीन नवीन बाळ मिळालेला आहे. नवीन काम. गुड जॉब हनी, गुड जॉब. चला बस. गुड जॉब हनी, गुड जॉब. हे आपलं मिल्किंग स्टेशन आठवतंय ना? एवढं घाईघाईत हे केलं कारण का आम्हाला माहित होतं की कधी पण येणार आहे का. चला आपण आता ट्राय करूया जमतंय की नाही काय माहिती. तिला थोडंसं रिलीफ करायचं आपल्याला कारण की खूप जास्त चीक असतो पहिला. सेकंड डे अटेम्प्ट आहे. खूप लाथा मारत होती म्हणून आता इथे बांधलंय. पण हुशार बघा, आम्ही दूध काढू नये म्हणून 2 पाय खाली फोल्ड करून बसले. सो मी कुठेतरी व्हिडिओमध्ये पाहिलं की शेपूट मागे बांधून ठेवली तरी पण ट्राय थोडंसं काढलंय आता. कारण का मी छोट्या छोट्या भांड्यात करते कारण का इतक्या वेळा लाच तिने आतमध्ये टाकली. फार जास्त हुशार आहे, फार जास्त हुशार आहे कुणीतरी. हो ना? काढू का मी मागून काढू आता? हे बघा कशी करते. हुशार बघा, हुशार. आणि थोडंसं घेणार आहे. ओके मग तिला त्रास होत असेल म्हणून पण असं करतात ते, कारण का जास्त अडर टाईट झालंय. एक मिनिट. थोडंसं अडर मसाज करावं लागतं कारण का दूध येऊ देत नाही. मागे वासरू होतं कुठे गेलं काय माहिती. सो आता परत ट्राय करूया. तिकडे गेलं का वासरू? अरे बरोबर. गुड गर्ल, गुड गर्ल. ओके गुड गर्ल. हे बघा गुड गर्ल, गुड गर्ल. थोडंसं माझ्या तोंडावर येतं. हनी नो तिकडनं ट्राय करायचं का? पूर्ण वरा करेन. फायनली तिसरा दिवस आहे आणि बघा दूध. तो काय काय केलं सांगतो. तिथे दोरी घट्ट बांधली आहे, मागे तिचे पाय दोरीने बांधले आणि मॅडमला खुश ठेवलेलं आहे कारण का ब्रश ब्रिश करून ठेवलेलं आहे. खूप वेळ दिला बापरे. पण फायनली तिसऱ्या दिवशी आम्ही ठरवलं होतं सोडायचंच नाही. युजली म्हणजे ज्या गाई याचा ठीक करतात तो प्रॉब्लेम हँडलकडे असतो. खरं गाईंचं बिचाऱ्यांचं काही नसतं एवढं. आपला प्रॉब्लेम असतो. आपण म्हणतो की नाही आता देऊन टाकायचं, पण आपण सुधारलं की ते पण बिचारे साथ देतात. ते भरलं का बघा. भरपूर दूध आहे कारण आणि बाळांनी भरपूर दूध काढलेलं आहे. अजून आम्ही कापला बाजूला काढलेलं नाहीये, त्यामुळे पटापटा मेसेजेस कमेंट्स करू नका. आणि गाईचं दूध काढायला लागतात. जर काप नाही पाहिलं तर नाही तर तिला त्रास होतो. येस, मिल्किंग मशीन असतात त्या. आणि आपली हनी फक्त ग्रास खाते. सो आम्ही तिला कुठलंही फीड देत नाही, कुठलंही ग्रेड देत नाही. अजून चालू आहे दूध. कमी झालं की बंद करायचं. ओके झालंय कमी किरण बघ एकदा. फार हुशार असतात ते. काफसाठी सुद्धा दूध ठेवतात. बघा आता जाऊन काफ दूध पिते. खूप दूध पिऊन झालेलं आहे, बास झालं. आणि खूप जास्त दूध पिलेलं चांगलं नसतं. ही बघा रखमा कुठून जंप मारून आली. रखमा असं यायचं का मधून जंप मारून? हा सिद्धी मावशीनी ट्रेन केलंय तुला. ते बघा दोघी जणी. चल इकडे ये रखमा. झाली का मैत्री, झाली का? मॅडमचं झालं का खाऊन? रिद्धी मॅडम अजून इथेच बसल्यात. सोडलंय ना रिद्धी आता चाटत बसले. पोरींकडे लक्ष द्या. चला. मला तरी वाटतंय की कालवडच आहे हनीची. अजून मी नीट पाहिलंच नाहीये. पण बघा गंमत काय चालले. मला शेण उचलायचंय. सरकार आहे पोरींना. किती ते शेण करून ठेवलंय. झालं का रिद्धी? तिचं दर्शन. ओ मॅडम
ओ रिद्धी मॅडम झालंय अगं, संपलंय ते सगळं. रिद्धी रिद्धी अगं त्याच्यात काहीही नाहीये. हा, झालेलं आहे. ती जम मारून आली. चला पळा आता, सगळं झालेलं आहे. गेट नाही, इथून बाहेर नाही पडायचं आहे. चला झालंय रिद्धी अगं, झालेलं आहे. किती दिंदा चाटून चाटून पुसून खायचंय. चला सगळे पळा आता. रखमा आईला घेऊन जा. आईला घेऊन जा. चला बाय. आता रिद्धीचा टर्न आहे, पण रिद्धीला अजून मशीनची सवय नाही आहे. तिला मी हातानेच दूध काढत होते. आपल्या देशी गाईना जरा जास्त हुशार असतं, पण तिला त्या मिल्क स्टॅक्शनची सवय करतोय आम्ही. पण तिच्या साईजसाठी छोटं होत होतं. असं बस मावलेट मॅडम. नाही पण आता गंमत बघ ना, हिची उंची, त्यामुळे हे बरोबर परफेक्ट उंचीच आहे. नाही नो, कारण का जर्सी मिनी असतात. मग आपल्याला जर्सीला विदाऊट स्टँड करायला लागणार आहे एक. आपोआप सवय होईल काही दिवसांनी. पण रिद्धीची हाईट केवढी. गुड गर्ल रिद्धी, गुड गर्ल. पण असं त्यांना इथे सवय करेल ना, की म्हणजे इथे इथे माया माया मिळते, मम्मा मिळते, मग येतात. स्वतःहूनच आली. आणि आता ते वाट बघतात की काय चाललंय, हनीचे दूध काढताय तर माझे पण दूध काढा. रिद्धीचा चेहरा दिसत नाही. रिद्धी इकडे बघ, लोकांना हाय म्हण. मग्न आहेत मॅडम, मग्न. रिद्धी अजिबात नाही. अगं बघ ना वर, खाताना कोण बघतं असं. दूध काढू देते का बघ. आता इथे नेमका चिमटा झालाय. दूध पिऊन टाकलंय रखमाने सगळं. हो ना, जाऊ दे आता, नको दूध काढायला आपण. जाऊ दे, चला मला वेगळं कर. मी हिला हानीला बाहेर सोडतो तोपर्यंत. चल असं असं करत. आमचं म्हणजे किटलीनी दूध काढायचं. दूध दूध दूधवाला दूधवाली. हा जो आनंद आहे ना, हे बघा दूध बघा किटलीत. आणि एक नंबर मज्जा आलेली आहे. चला आपण ओतून बघूया. इथे खाली ठेवून करते, कारण का विश्वासच नाही. खाट प्युअर सर दूध आहे, बघितलं का हे. सर ही A2 सर्टिफाईड आहे. आणि काफला ठेवलंय आम्ही सगळं, तिला ड्राय केलेलं नाहीये. सो मज्जाच मज्जा. पण ऍक्च्युली किटलीतूनच घेऊन जाऊयात ना आपण घरी. सो परत बकेटमध्ये आम्ही किटलीत होतीये. आज नको ते धुवायची, अजून बकेटनीच नेऊ. बकेटनी न्यायची. बघितलं काय मस्त दूध आहे. हा 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 हा. आता चहा. चला तर मग, अच्छा बाय बाय.